नमस्कार मंडळी, कढईमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली पालक टाकून घेतली आहे. 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. थोड्या हिरव्या मिरच्या आणि पाणी टाकून पालकला छानपैकी शिजू द्यायचं आहे. पालक ही मऊसूद अशी सॉफ्ट मस्त शिजवून आलेली आहे. आता पालकला बाजूला ठेवून देऊ थंड होण्यासाठी आणि तवा ठेवून त्यामध्ये खोबरं, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा आणि थोडे धणे मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. खोबरं हे मस्त लाल होऊ द्यायचं आणि छान भाजून घेतलं की हे मिश्रण अलग काढून घ्यायचं आणि त्याच तव्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि थोडी हिरवी मिरची, तेल टाकून आणि एक टोमॅटो टाकून चांगलंपैकी परतून घ्यायचं आणि पहा कसं धुवादार असं वाटण आपलं भाजल्या चाललं आहे आणि हा धुवा त्यामध्येच राहू द्यायचा आणि प्लेटने झाकून ठेवून बाजूला द्यायचं. आणि ही कोरडी मसाला धणे आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे. धणे आणि खोबरं आधी वाटून घेतल्यावर मस्तपैकी पावडर तयार होते. ओल्या वाटणात वाटलं की खोबरं तसंच राहते, त्याच्यामुळे आधीच वाटून घ्यायचं. आणि हे पहा ओलं वाटण अद्रक, लसूण, कांदा आणि भरपूर कोथिंबीर टाकून हे वाटण वाटून घ्यायचं आहे. मस्तपैकी हिरवंगार असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. हे सुद्धा बाजूला ठेवून द्यायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक शिजून घेतलेली वाटून घ्यायची आहे. आणि सर्व पालक ही आपल्याला मस्त बारीक अशी वाटून घ्यायची आहे मंडळी. आणि छान पालक वाटून घेतलेली आणि आता कढई शेगडीवर ठेवून दिलेली आहे आणि त्यामध्ये 1 माप तेल टाकून 2 तमालपत्र टाकून घ्यायचं आहे. आणि तमालपत्र हे मस्तपैकी होऊ द्यायचं तेलामध्ये. आणि याच तेलामध्ये आधी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन, मीठ, हळद लावून घेतलेलं होतं. 15 मिनटं मुरू दिलेलं आहे ते चिकन त्या तमालपत्रच्या तेलामध्ये टाकून घेतलेलं. मस्तपैकी तमालपत्राचा स्वाद चिकनला लागतो. छान परतून घ्यायचं आहे. आणि याच चिकनवर आता हे बारीक अशी मस्त स्मूथ वाटलेली पालक टाकून घ्यायची. मिक्सरचं भांडं धुवून थोडं पाणी त्यामध्ये टाकून घेत आहे. पाहू शकता किती छान असं हिरवंगार आता आपलं चिकन दिसणार आहे. अशा प्रकारे भाजी करा चिकनची, पालक चिकन, आणि खूपच छान अशी भाजी बनते. थंडीचे दिवस आहे तर पालक ही आपल्याला भरपूर चांगल्या प्रकारची मिळते मार्केटमध्ये. तर पालक चिकन असं आवर्जून करा थंडीच्या दिवसामध्ये. आणि या चिकनला मस्त 10 मिनटं मंद आचेवर आपण शिजू देऊ. आणि छान शिजलेलं आहे आता चिकन. पहा मस्तपैकी दणदणीत अशी वाफ आलेली आहे चिकनला. आता हे चिकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच भांड्यामध्ये कढईमध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. तर थोडं अर्धा गिलास पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे हे पाणी आपल्याला भाजीमध्येच कामी येणार आहे. आणि हे पाणी नंतर काढून घेतलेलं आणि त्याच कढईमध्ये 2 माप तेल टाकून घ्यायचं आहे. आणि अद्रक लसूणचं जे वाटण होतं, हिरवी मिरची सांबारचं, ते आधी टाकून घेतलेलं तेलामध्ये छान असं परतून घेत आहे. आणि आता खोबरं, धण्याची पावडर जी केली होती ती टाकून घेतलेली आणि हे दोन्ही मस्त मसाले भाजून घ्यायचे तेलामध्ये. छान असे परतून घेत आहे. जेवढे मसाले चांगले परतवले तेवढी भाजी छान बनते आपली. आणि ही पाहू शकता मस्त धुवाधार अशी भाजीची फोडणी. 1 चम्मच मीठ, 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला असे हे कोरडे मसाले मी माझ्या भाजीमध्ये टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट वगैरे टाकू शकता. तर चिकन म्हटलं की झणझणीत अशी लाल भाजी छान वाटते तिखटाची. आणि हे पहा जळू नये म्हणून भाजीतलंच पाणी टाकलेलं आहे, त्यामध्ये 2 चम्मच मसाला. आणि छान ह्या मसाल्याला एक वाफ येऊ देऊ मंद आचेवर. पहा किती छान अशी वाफ आलेली आहे. आणि छान वाफ आली भाजीला का मसाल्याने मस्त तेल सोडून देते आणि छान अशी भाजी बनते आपली. अशी वाफ कधीही अशा चिकनच्या भाजीला मस्त होऊ द्यायची. आणि हे पहा हिरवंगार चिकन आता त्या फोडणीमध्ये मी टाकून घेत आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि पाहू शकता मंडळी किती मस्त भाजी दिसत आहे पालक चिकन. आणि आता झाकण ठेवून मस्तपैकी शिजू द्यायचं 5-10 मिनिटांनी. पहा मस्त उकळी आलेली आहे. भाजी पाहू शकता
छान अशी ग्रीन मस्त रेड अशी दिसत आहे. तर अशा प्रकारे पालक चिकन ही मंडळी तुम्ही या थंडीमध्ये आवर्जून करून पहा. आता भाजी आपली रेडी आहे, तर भाकरी करून घेऊया. तर ही आहे बाजरीचं पीठ, त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आपल्याला जेवढ्या भाकरी करायच्या आहे त्या हिशोबाने पीठ घेऊन एकत्रच सर्व कणिकही मळून घेतलेली आहे. आणि अशी कणिक मळून घेतली की मग पटापट भाकरी आपल्या तयार होते. छोटे छोटे गोळे घेऊन जेवढे भाकर आपल्याला वडायची आहे तेवढे गोळे घेऊन मस्तपैकी भाकर ही हातावर थापून घ्यायची. बाजरीची भाकर ही थंड पाण्यामध्येच छानपैकी हातावर थापल्या जाते. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पाटावर सुद्धा लाटून बाजरीची भाकर तयार करू शकता. आणि ही पहा छानपैकी अशी बाजरीची भाकर तव्यावर टाकून घेतलेली आहे. आणि मस्तपैकी तिला दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची. आणि पाहू शकता बाजरीची भाकर हातावर वडत आहे मी. आणि मस्त अशा प्रकारे या थंडीमध्ये पालक चिकन, बाजरीची भाकरी करा मंडळी. आणि हे पहा भाजी मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता ताट आपण वाढून घेऊया. मस्तपैकी चिकनची भाजी, बाजरीची भाकर, मस्तपैकी सलाद आणि भात अशी गरमागरम जेवण. तर या मंडळी मग जेवायला. आणि हे पाहू शकता मस्तपैकी असं ताट दिसत आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मंडळी आवर्जून करत जा बरं का. धन्यवाद.